मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू होतोय. साधारण 21 जून पासून ते डिसेंबर एंड पर्यंत दक्षिणायन असतं आणि ह्या दक्षिणायनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ऋतू असतात ते म्हणजे वर्षा आणि शरद ऋतू, जे व्याधीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात. या पावसाळ्यामध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये आपण पावसाळा जर समजलं तर या पावसाळ्यामध्ये इतर सर्वच साथींच्या आजारांसोबत खरं तर वाताचे रुग्ण वाढलेले असतात, कारण वातदोषाचे प्राबल्य असतं. वातदोष वाढलेला असतो तो वातावरणाचा बदल असतो. खरं तर ढगाळ वातावरण असतं किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. अतिशय तुषारयुक्त किंवा आर्द्र थंडगार हवा अंगाला झोंबत असते. पाणी गढूळ असतं. जाठराग्नी मंदावलेला असतो. भूक कमी होते त्याच्यामुळे. आणि या सर्वांचा एकंदरीत परिणाम हा शरीरातील वातदोषांवर होतो आणि वाताचं प्राबल्य वाढतं. शरीरात वातदोष वाढला की सतत थंडी वाजत असते. शरीरातील मांसपेशी, सिरा, स्नायू किंवा कंडरा एकूणच सर्वच अंगामध्ये एक कळा सोडत असतात. अंग दुखत असतं. आखडल्यासारख्या वेदना असतात. खरं तर दैनंदिन हालचाली नकोशा वाटतात. वातदोष वाढला की शरीरात काम करण्याचा कंटाळा येतो. वातदोष वाढला की सर्वच सांध्यांच्या ठिकाणी एक आखड असते. हातापायांच्या पेरांमध्ये स्पेशली छोटे सांधे असतात. या छोट्या सांध्यांच्या ठिकाणी तीव्र वेदना असतात. या वेदना सकाळी किंवा स्पेशली संध्याकाळी जास्त वाढतात. वातदोष वाढला की पाय वळायला लागतात. पाय जड होतात. खरं तर पायाच्या पोटऱ्या जास्त दुखायला लागतात. कंबरदुखीचा त्रास वाढतो. मान, पाठ, कंबर या ठिकाणच्या स्पेशली ज्या मांसपेशी असतात किंवा इथले जे स्नायू असतात त्या स्नायूंमध्ये स्टिफनेस असतो. हालचाली नकोशा वाटतात. वातदोष वाढला की गुडघ्याची झीज वाढायला लागते. तेव्हा नकळत पेशंटला लंगडत चालावं लागतं. स्पेशली वाताचे रुग्ण हे पावसाळ्यात वाढलेले असतात. गुडघ्याच्या भोवतालची ज्या मांसपेशी असतात त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्टिफनेस असतो. त्यामुळे दैनंदिन हालचाली मंदावतात. खरं तर ज्यांना स्पॉन्डालोसिसचा त्रास असतो, मग सर्वायकल स्पॉन्डालोसिस असेल किंवा लंबार स्पॉन्डालोसिस असेल, तर अशा रुग्णांची दुखणी वाढतात. खरं तर सायाटिकाचा त्रास ज्यांना आहे त्यांच्या वेदना तीव्र होतात. फ्रॅक्चर्समुळे ज्यांची हाडं दुखावलेली असतात त्यांचं दुखणं वाढतं. त्या ठिकाणी सूज जाणवते. ज्या ठिकाणी याच्या अगोदर फ्रॅक्चर झालेला आहे त्या ठिकाणी नकळत सूज जाणवायला लागते. या हवेत आमवाताचे किंवा संधिवाताचे जे रुग्ण असतात त्यांचा त्रास वाढतो. त्यांची दुखणी वाढतात. सांधे सुजायला लागतात. सांध्यांचा स्पर्श हा नकळत गरम जाणवायला लागतो. वातदोष वाढला की अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एव्हीएन म्हणजे काय ते सांगितलंय. तर ज्यांना एव्हीएनचा त्रास आहे, कोविडनंतर हे पेशंट्स वाढलेत. खरं तर ज्यांना एव्हीएनचा त्रास आहे त्यांची दुखणी वाढायला लागतात. ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांना स्पेशली लिगामेंटल इंजुरी आहे व्हाईल प्लेइंग और व्हाईल जिमिंग एनी काइंड ऑफ एक्सरसाइजेस, ज्यांना लिगामेंट्स ज्यांच्या दुखावलेले आहेत त्या जास्त त्रास द्यायला लागतात. खरं तर ज्यांना फ्रोझन शोल्डर आहे किंवा ज्यांना रेडिक्युलोपॅथी आहे, असे बरेचसे आजार खरं तर या पावसाळी हवेमध्ये बळावतात. जे पॅरालिसिस मधून रिकवर झालेले आहेत परंतु अजूनही हस्त किंवा पाद दौर्बल्य आहे, हातापायातील संवेदना कमी आहेत, कार्यकारी शक्ती मंदावलेली आहे किंवा ज्यांना दैनंदिन हालचाली करत असताना त्यांच्या हातापायांमध्ये एक विशिष्ट प्रकारची अशक्तता जाणवतीये, हातापायामध्ये सतत मुंग्या असतात, तर अशा रुग्णांचे खरं तर आजार पावसाळी हवेमध्ये जास्त प्रबळ होतात. वातदोष वाढला की विशिष्ट भागातील शरीराच्या विशिष्ट भागातील ज्या मांसपेशी आहेत किंवा जे स्नायू आहेत, स्पेशली न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन्स मध्ये या मांसपेशी किंवा ते स्नायू सुकत जातात. पायांमधील पोटऱ्यांची जाडी कमी होत जाते वातदोष वाढला की. हातापायांमधील विशिष्ट प्रकारच्या स्नायू की ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत याच्या अगोदर त्या सुकत जातात. वातदोष वाढला की बऱ्याच जणांचा चेहरा काळवंटतो. खरं झोप लागत नाही किंवा सततची चक्कर जाणवते, अनइझीनेस काइंड ऑफ फिलिंग असतं किंवा झोप झाल्यानंतर सकाळच्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं. खरं तर वातदोष बळावला की बऱ्याचशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तक्रारी वाढतात. मग त्या इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन असतील किंवा पीसीओडी असेल किंवा एन्डोमेट्रियोसिस असेल, तर असं एक नाही अनेक तक्रारी खरं गर्भाशयाशी संबंधित जर असतील तो शरीरात वातदोष प्रबळ झाला की त्या वाढायला लागतात. पुरुषांच्या बाबतीत प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रधातू क्षीण असणं किंवा शुक्रधातू निर्बल असणं किंवा शुक्रधातूमध्ये वैगुण्यता असणं, त्याच्यासोबत बऱ्याच जणांमध्ये वातदोष वाढायला लागला की मेंदूच्या तक्रारी सुरुवात होतात. चेतातंतूंशी संबंधित काही आजार वाढायला लागतात. काही व्यक्तींमध्ये नाक, कान किंवा घशांचे जे जुनाट आजार असतात ते हळूहळू प्रबळ व्हायला लागतं. अशा वेळी वैद्यांचा सल्ला घेणं, स्पेशली दोष प्राबल्यानुसार औषधी चिकित्सा घेणं गरजेचं असतं. पंचकर्म घ्यावीत. खरं तर व्याधी गांभीर्यानुसार पंचकर्म घ्यावीत आणि या सगळ्यांसोबत जर तुम्ही मेडिकल योग्य चिकित्सेची जोड दिलीत तर मग नक्कीच सगळेच वातव्याधी आटोक्यात ठेवता येतात.